महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळी मतांच्या चोरीचा आरोप करत भाजपवर जोरदार टीका केली। तर ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी कसा पलटवार केला तो पाहूया। अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू, पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे, हे उघड उघड दिसतंय। म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटतंय का? लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात। आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती, ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं। त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैव आहे। यासोबतच उद्धव ठाकरे गटाच्या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनीही सडकून टीका केली। पाहूया। उद्धव ठाकरेंनी तर याबद्दल भ्रष्टाचार आणि या विषयाबद्दल बोलू नये। तो दरोड्यांचा मालक आहे, श्री 420 आहे। उद्धव ठाकरेचं घरच भ्रष्टाचारावर चाललेलं आहे। ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझ्या नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राहतोयस ना, ते देवेंद्र फडणवीसांची कृपा आहे। उभाटा गट आणि उद्धव ठाकरे आज म्हणे महायुती सरकारच्या विरोधात मोर्चा काढतायत। त्यांनी मोर्चा काढावाच, पण त्याचबरोबर जनतेच्या मनात असलेल्या काही प्रश्नांना आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिली पाहिजेत। आपण मंत्रालयाची पायरी सुद्धा आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत, याची उत्तरं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत आणि मग मोर्चाचं नेतृत्व त्यांनी केलं पाहिजे। वळूया पुढच्या बातमीकडे। मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच वारसदार घोषित केल्यानं वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला